नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सर, आपलं पूर्ण नाव? माझं नाव सुदाम हरिभाऊ हिंगे, राहणार आळंदी देवाची. सर, आपलं शिक्षण? माझं BEd आहे आणि सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मी 4 वर्ष अभ्यास पूर्ण केलेला आहे. शिक्षण संस्था सर किती वर्ष झालं हे चालवतात? आपल्या या शिक्षण संस्थेला हे 13वे वर्ष आहे. 13 वर्षापासून आपण आळंदीमध्ये कार्यरत आहोत. साधारणतः आता किती मुलं आहेत आपल्या शिकण्यासाठी? आता 100 विद्यार्थ्यांची संख्या आहे आपल्याकडे. फक्त मुली आहेत आपल्याकडे. मुलांना नाही? मुलांचं नाही, फक्त मुलांसाठी. साधारणतः किती वय ते म्हणजे पहिलं वय आणि शेवटचं वय असे किती वयाचे विद्यार्थी आहेत? प्रवेश देण्याची मर्यादा सरासरी 8व्या वर्षापासून आहे आणि 18व्या वर्षापर्यंत आम्ही त्यांना प्रवेश त्या ठिकाणी निश्चिती करतो त्यांची. तर सर, शिवानी इतकी सोशल मीडियावरती व्हायरल झाली, तिचं गवळण इतकी फेमस झाली, संपूर्ण महाराष्ट्राने तिचं ते व्हायरल झालेलं गवळण ऐकून सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. याच्याबद्दल सर तुम्हाला काय वाटते, तिच्या कौतुकाबद्दल? अगदी आनंद आहे, कारण कुठल्याही आई वडिलांना, कुठल्याही गुरुजनांना आपला विद्यार्थी मोठा होत असताना त्याचा फार मोठा आनंद असतो. तसा मलाही तो आनंद आहे. एक माझी मुलगी या महाराष्ट्रभर ती प्रसिद्ध होत आहे आणि तिची प्रसिद्धी उत्तरोत्तर वाढत राहू ही कुठल्याही पालकांची अपेक्षा असते की आपलं बाळ मोठं व्हावं, त्याने आपलं नाव मोठं करावं. हाही माझाही तोच हेतू आहे आणि त्या पद्धतीने ती काम करत आहे. शिवानीची पहिल्यांदा तुमच्या संस्थेमध्ये आल्यानंतरची प्रगती आणि आताची प्रगती ह्याच्यामध्ये काय वाटते तुम्हाला? आहे ना, पूर्वीच्या अभ्यासामध्ये आणि आळंदीत आल्याच्या नंतर ज्ञानोबारायांच्या भूमीत वास्तव्य केल्यानंतर ज्ञानोबारायांनी केलेली कृपा याच्यामध्ये फार मोठी प्रगती आहे, मोठा बदलही आहे. तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये आतापर्यंत अशा नाविन्यपूर्ण घडलेले किती गुणवंत विद्यार्थी आहेत? अनेक विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रभरामध्ये आमच्या मुली आहेत की ज्या कथा करतात, कीर्तन करतात, गायनही करतात. महाराष्ट्रात ते त्यांचं नावलौकिक करतात. नवे महाराष्ट्रातच कीर्तन करतात असं नाही, महाराष्ट्राच्या बाहेरही माझ्या मुली कीर्तन करतात. याचा आनंदही होतो. समाजात इतर घडत असणाऱ्या गोष्टीला सोशल मीडिया बऱ्याचशा प्रमाणात जबाबदार आहे, पण शिवानी सारख्या अशा लाखो विद्यार्थ्यांनी तुम्ही घडवताय, ह्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे काय वाटते? आज समाजामध्ये जर आपण पाहायला गेलो तर तुम्ही जसं म्हणालात की या बाकीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बाकीच्या गोष्टीला खतपाणी घातलं जातं आणि या आध्यात्मिक क्षेत्राच्या गोष्टीला समाजाच्या समोर कमी प्रमाणात आणलं जातं. परंतु आपल्या सर्वांच्याच माध्यमातून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. मीडिया ही एक गोष्ट अशी आहे, तुम्ही छान काम करत असाल आणि जर ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं तर काही दिवसामध्ये सुद्धा मोठेपणा किंवा प्रसिद्धी मिळते. ते याच्या माध्यमातून होतं, परंतु समाजामध्ये विघटन कसं होईल किंवा समाजामध्ये वाईट गोष्टी कशा पसरवल्या जातील याकडे जास्त मीडियाचं लक्ष आहे. परंतु त्यांनी अशाही छान छान गोष्टी समाजापर्यंत न्याव्यात की जेणेकरून भविष्यात येणारी जी पिढी आहे त्या पिढींना एक आदर्श किंवा मार्गदर्शनपर असं काही होऊ शकतं. म्हणून अनेक, माझी संस्था नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक पंचक्रोशीमध्ये असे रत्न आहेत, असे हिरे आहेत. फक्त त्यांना स्टेज किंवा त्यांना समोर येण्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळत नाही. म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या परिसरात किंवा आपल्या भागामध्ये जर असं काही असेल तर ते मीडियाच्या माध्यमातून नक्कीच समोर यायला पाहिजे. तर सर, आताच्या या युगामध्ये मुली ह्या शिक्षणाकडे जास्त प्रमाणात येत नाहीत, पण आता गेल्या काही वर्षापासून आपण बघतो की ह्याच्यामध्ये मुलींचं प्रमाण वाढलेलं आहे. शिक्षण क्षेत्र असो अथवा कोणते शिक्षण क्षेत्र असो, त्याच्यामध्ये मुलीचं वाढता टक्का वाढलेला आहे. याच्याबद्दल काय वाटतं आपल्याला? मुळात पूर्वी आपल्याकडे एक रूढी होती की महिलांनी चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित राहायचं.
परंतु पुणे जिल्ह्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी मोठी क्रांती केली आणि महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे केले आणि मग तेव्हापासून महिला वर्ग शिक्षणाच्याकडे वळाल्या आणि मग पुढे आध्यात्मिक क्षेत्रामध्येही संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई आदी करून सगळ्या महिला संतांनी यामध्ये क्रांती केली. ज्ञानोबारायांना अभंग म्हणा हे महिला संतांनी सांगावं एवढं मोठं महिलांचं थोरपण आहे. मागच्या काही कालावधीमध्ये काही दशकांपूर्वी महिलांनी कीर्तन करू नये, महिलांनी नारदाच्या गादीवर उभं राहू नये अशी काही बंधनं होती. परंतु काळ बदलल्याच्या नंतर माणसाने परिवर्तन केलं पाहिजे. आज असे एवढे विद्वान कीर्तनकार आहेत, एवढी विद्वत्ता आहे मुलींकडे, स्त्रियांकडे, महिलांकडे आणि मग यांना ते स्टेज मिळावं, त्यांनी ते ज्ञान जे आहे ते समाजापर्यंत घेऊन जावं. आणि म्हणून आता हल्लीच्या या काळामध्ये अलीकडं समाजालाही एक गोष्ट लक्षात आली की महिलांची कीर्तनं छान आहेत, गाता येतही छान, म्हणून बऱ्याच सप्ताहामध्ये महिलांची कीर्तन असतात. आणि शासनाने जसं 50% आरक्षण केलेलं आहे, आता तद्वत त्याच पद्धतीने सप्ताहकार जी मंडळी आहेत गावागावामध्ये सप्ते करतात ते एखादी 2 कीर्तन महिलांचे त्याच्यामध्ये आवर्जून घेतात. आणि इथून पुढं माझं आपल्या माध्यमातून सगळ्यांना माझं म्हणणं असेल की जर सरकार जर 50% आरक्षण देतंय, शासन जर महिलांना आरक्षण देतंय, तर आपणही आपल्या सप्ताहामध्ये अर्ध्या महिला कीर्तनकार, अर्धे पुरुष कीर्तनकार नक्कीच प्राचारण केले पाहिजे आणि त्याच्याकडून प्रबोधन केलं पाहिजे. सर, शिवानी आपल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी आली. साधारण कितव्या वर्षी तिने शिक्षण घेतलं होतं? ते आपल्याकडं येऊन 2 वर्ष झालेले आहे. सरासरी म्हणजे ती वयाच्या 11व्या वर्षी आमच्याकडे आलेली आहे. म्हणजे 2 वर्षामध्ये तिची एवढी प्रगती झालेली आहे. 2 वर्षामध्ये तिची प्रगती आहे.